करुणा सेवा ट्रस्टच्या वतीनं आज आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या मार्फत पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या पाठवण्यात त्या स्वतः आपल्या सोबत आज आमदार प्रकाशदादा सुर्वे आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। दादा, आज तुम्ही मदत पाठवताय, काय सांगाल त्या संदर्भात? मान्य आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी काल आम्हाला आदेश दिले। आम्ही सर्व आमदारांनी 2-2 लाख रुपये पूरग्रस्तांसाठी मदत निधी म्हणून त्यांच्यावर सुपूर्द केला। त्यानंतर त्यांनी आम्हाला दुसरे आदेश दिले की सर्वीकडे अन्नधान्य तुम्ही पोचवा आणि कार्यकर्त्यांनी जाऊन ते अन्नधान्य गरिबाच्या हातापर्यंत पोचलं पाहिजे, त्यांच्या हातापर्यंत त्यांना मिळालं पाहिजे। त्याच्यासाठी असणाऱ्या 27 वस्तूचं किट आम्ही त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असं स्पायकरच्या पॅन्टी आहे, जीन्स दिलेले आहेत, नवीन चादरी, सर्व नवीन शाळेतले बॅगपासून ते सर्व अन्नधान्यापासून सर्व किट, आणि त्यामध्ये आमच्या करुणा ट्रस्टवाल्यांनी आम्हाला चांगली मदत केलेली आहे। त्यासाठी मी त्यांचासुद्धा आभारी आहे। आमचे सर्व कार्यकर्ते तुम्ही बघत असाल आता इथे सर्व सामान भरण्याचं काम करत आहेत, किट बनवण्याचं काम करत आहेत, आणि अर्धा एक तासानंतर आमचे 2 ट्रक इथून आम्ही आज रवाना करू। 3000 लोकांचं साहित्य आज आमच्या पक्षाच्या मार्फत आणि करुणा ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही गरीब जनतेपर्यंत जे पूरग्रस्त आहेत त्यांना मदत मिळाली पाहिजे म्हणून आम्ही एकनाथ शिंदेच्या आदेशानुसार करत आहोत। सर, काल दसरा मेळावा पार पडला तेव्हा सुद्धा तुम्ही काही ट्रक सुद्धा रवाना केले आणि आज तुम्ही सुद्धा परत आज ट्रक रवाना करताय, परंतु विरोधक मात्र मोठ्या प्रमाणात टीका करतात, त्या संदर्भात काय सांगा? विरोधकांनी फक्त टीका करण्याचंच काम केलेलं आहे, त्यांनी कधी कुणाला द्यायचं काम केलं नाही। आमचे एकनाथ शिंदे साहेब हे देना बँक आहेत आणि तिकडे लेना बँक आहे, ते फक्त तेच काम घ्यायचं काम करतात, इथे आम्ही द्यायचं काम करतो। आमचे कार्यकर्ते पण ते जोमान त्या कामामध्ये उतरलेले आहेत। हे होते आमदार प्रकाश सुर्वे। त्यांनी स्पष्ट आमचं काम आहे देण्याचं, आमची देना बँक आहे आणि त्यांची लेना बँक आहे। व्हिडिओ मात्रेसह मी वैभव कुंदन, मराठी, बोरवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।